पहिले फिरलो, लाईन दाखवली, नाही दाखवलं काही, काहीच नाही दाखवलं. या पॉइंटला लाईन आहे, आता दाखवते काही, काहीच नाही. तुम्ही बोर घेणार ना माझ्या भरोशावर, कुठं पाणी दाखवते? तुम्ही कोणत्याही पाण्याला आणून दाखवायला पाणी दाखवणार नाही. याला लाईनच नाही पाण्याची. पाऊ पाणी लागतंय का? म्हणजे इथं पाणीच नाही, प्लॉट मध्ये पाणीच नाहीये. आता मी काढलेल्या पॉइंटला उभा राहतो. आता तिथं गाडी बसत नाही. बसते नाही, लाईन आहे बसल, नाही. 30 फूट हाईट असते. इथं बसत नाही. ते काढून सरकवून आता काय करू? जरा पाणी पुढं नेऊ आपण. हा, मध्ये बघ. बर पुढं नेऊ. आता हा व्हिडिओ आहे आणि बोरवेल पण होणार आहे तुमचा. गाडी भेटेल आता भेटेल की. आताच लावू. व्हिडिओ टाकणार आहे आपण. या पॉइंटची डिटेल त्यांना द्यायची, आपण देतो. मी तुमच्याच भरोश्यावर बसलोय ना 4 वर्षापासून. कुठं काढू पॉइंट तुम्ही सांगा. इकडेच ईशान्य दिशेलाच काढू. इथं काढायचं. होईल तेवढं मागे घ्या, म्हणजे कसं आहे, महाग घेतली चांगलं. तुम्ही सांगा तिथं घेणार. कुठे का काढ द्या साहेब, तुम्हाला सोपं कुठे जाते आज बघा. देवाची ताकद काय आहे ते दाखवून दिली पण नांदेडमध्ये. हा बोला. इथं नीट कुठे काढ. हा इथं काय येतं? हॅलो, काय म्हणले? काय म्हणले? बार का लोकांना 85 रुपये. तुम्ही कोण बोलतो? 85 रुपये फूट. पैठण ना लावा गाडीवाल्याला. करा बंद. पण असं ओढत ओढत पाणी आणलं. आता इथं दाखवूयात पाणी आहे का. तार फेका ते स्टीलचे. कुठेही तुम्ही सांगा, कुठेही घेऊ. तुम्ही चिंता करू नका त्याची. हे बघा असे. आता रॉडनं चेक करू. नारळ उचलला नाही. तारं कुठं फिरतात का बघू. तुमचं मी दिली ना असे 3 बोटात नाही फिरले ना. आता 3 बोटात धरलेले आहेत. आता काय करू आपण, याला 3 लाईन करू. इथून फोडू पहिलं. आता दाखवते का बघू नारळ. एकाच जागेवर फोडू आपण त्याला. बस झालं. एका जागेवर फोडलं तर 3 पडदे आले. तर 3 लाईन आल्यात पाण्याच्या. 20 फुटाला पहिली लाईन आहे. 1 इंची बस होते ना पाणी तेवढं आपल्याला. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करतो. काहींना हे ढोंग वाटत असेल, काहींना जादू वाटत असेल, परंतु एक सत्यता सांगतो की ही फक्त परमेश्वराला आणि त्या गोदावरी मातेला केलेली प्रार्थना आहे. रिअलमध्ये या प्लॉटमध्ये कुठेही एकही लाईन नव्हती, अर्धा इंचाची सुद्धा. मी सांगितलं होतं 20 फुटाला पाण्याला सुरुवात होईल. 120 फुटाला पाण्याला सुरुवात झाली थोड्याफार, आणि 300 फुटापर्यंत चांगल्या प्रकारे 1.5 इंच पाणी लागलं आहे, किंवा 1ही असोत. आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 1 इंच पाण्याची अपेक्षा हे प्लॉट मालकाला आहे. आणि एवढं निश्चित सांगतो की आपण अंतःकरणपूर्वक परमेश्वराला आणि मातेला प्रार्थना केली तर निश्चित आपलं मन चांगलं असेल, विचार चांगले असतील
तर आपल्याला यश हे येतच एवढं निश्चित आहे. खोलीमध्ये काय कमी जास्त होईल ते सांगता येत नाही. आता प्लॉट मालकाची इथं मुलाखतसुद्धा समोर ज्यांना ऐकायची असेल ते ऐकू शकतात. एवढं सांगेल की या जगामध्ये परमेश्वरापेक्षा मोठी शक्ती कुठं नाही. आणि त्या परमेश्वराचं प्रेम पाहिजे असेल त्यासाठी काही ना काही काम करा. परमेश्वराला सगळ्यात जास्त आवडत असतील तर ती झाडं. झाडावर प्रेम करा, जेणेकरून देवसुद्धा आपल्यावर प्रेम करेल आणि आपल्याला भरभरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान देईल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. देवाला काही मागण्याची गरज नसते. आपण फक्त हात जोडून देवाला नमस्कार करावा. बाकी देवाला काय द्यायचं आणि कशाची आपल्याला अपेक्षा आहे हे सगळं त्याला माहीत आहे. नमस्ते दोस्तों, मैं सचिन बोल रहा हूँ नांदेड़ से। मुझे मेरे प्लॉट पे पानी चाहिए था, बोरवेल करना था, तो मैंने पंजाबराव बचाटे साहब को रिक्वेस्ट किया था और वो मेरे प्लॉट पे आए थे यस्टरडे। उन्होंने विज़िट किया, फिर बोले कि यहाँ पे पानी नहीं है, फिर भी मैं ट्राई करता हूँ आपको देने का। फिर उन्होंने गोदावरी माता को नमन किया और ग्राउंड वाटर फाइंड करना चालू किया। फिर उनको एक स्पॉट मिला, फिर वहाँ पे बोले कि वो 20 फीट पे पानी लगेगा फर्स्ट लाइन, फिर 100 फीट पे एक सेकंड लाइन लगेगा और थर्ड लाइन 300 फीट पे लगेगा। बट एक्चुअली हुआ यूँ कि 20 फीट पे कुछ लगा नहीं, 100 फीट पे थोड़ा सा मॉइस्चर आया और 270 फीट पे 1 इंची पानी, 1 to 1.5 इंची पानी निकला। तो ये कोई आप अपने हाथ में नहीं है ये सब चीज़ें, बट उनका एक्सपीरियंस अच्छा होने की वजह से मुझे थोड़ा सा पानी मिला